मराठी आमची माय आमचा अभिमान या विषयावर राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे संयुक्ताने निबंध स्पर्धा संपन्न. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन वही पेन वाटप. प्रमाणपत्र वही वाटप याबाबत अधिक वृत्त असे की मराठी आमची माय आमचा अभिमान या विषयावर राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग व मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विजयी झालेल्या पहिल्या 4 मुलींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच 55 सहभागी झालेल्या स्पर्धकांना देखील प्रत्येकी एक वही वाटप करण्यात आली. इंदाई देवी माध्यमिक विद्यालय, जवाहर कॉलनी, साक्री रोड, धुळे येथे सदर भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत 55 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. तर स्पर्धा संपन्न झाल्यानंतर निकाल घोषित करण्यात आला. पहिले 1 ते 4 मुलांना प्रमाणपत्र व एक वही या ठिकाणी देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. उर्वरित सहभागी मुला-मुलींना एक वही प्रत्येकी वाटप करण्यात आली. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकासह 5 शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. मराठी भाषा प्रचार व प्रचारासाठी संस्था प्रयत्नशील राहील असे देखील उद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DM आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून घनश्यामजी थोरात, प्रसिद्ध गायक यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर, प्रमाणपत्र, वही वाटप करण्यात आले. तर यावेळी उदित नारायणजी यांचे शिष्य प्रसिद्ध गायक घनश्यामजी थोरात यांनी या ठिकाणी उदित नारायणजी यांनी गायलेली गाणी या ठिकाणी सादर केली. मुलांसमवेत या ठिकाणी गायली व उत्स्फूर्ण वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला. तर यावेळेस मुलांनी देखील कविता वाचन केले. मुलांनी खूप वाचन करून, अभ्यास करून शाळेचा गौरव वाढवावा असे उद्गार या ठिकाणी शिवदे सर मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शनपर भाषणात विषद केले. तर यावेळी मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे अध्यक्ष डॉक्टर DM आखाडे, DV शिवदे सर मुख्याध्यापक, VD मोहने सर, YV देवरे, SM देसले सर, SJ जाधव, SS साळुंखे, MS मुळे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आपल्या धुळ्यापासून राष्ट्रीय लेवलला जे काही मोठमोठ्या पदांवर काय बनलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा मुलींची संख्या येणाऱ्या काळासाठी एक आशादायी सूत्र असं मी समजतो. तर तुमचा अधिक वेळ घेता मी माझं मनोगत आजच्या कार्यक्रमाविषयी तुमच्या समोर मांडतो. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग, माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज आपण प्रेरणा दिवस आणि मराठी भाषा दिवस एकत्रितपणे साजरा करत आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा. आपल्या इंदाई देवी माध्यमिक शाळेने अनेक पिढ्यांना घडवलं. आज आपण जिथं आहोत इथपर्यंत पोहोचायला आपल्या शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास कारणीभूत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक स्वप्न असतं. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस आपल्याला नवीन ऊर्जा देतो. आणि म्हणून मराठी भाषा फक्त भाषाच नाही, ती आपली मायबोली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, फुले, आंबेडकर, कुसुमाग्रज यांची विराट विचारधारा या मातेतून जन्माला आली. मराठी भाषा आपली मायबोली, आपला अभिमान हे ब्रीदवाक्य आपण फक्त बॅनरवर नाही तर मनात ठेवायला हवं. मोबाईलची भाषा इंग्रजी असू शकते, पण मनाची भाषा ही मराठीच असली पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण पुढे जायचं आहे, पण पुढे जाताना आपली मूळ विचारसरणी ही विसरायची नाही. ही मूळ विचारसरणी म्हणजे आपली मराठी भाषा.